मी म्हणलं मी बरा होण्यास संगीताचा खूप मोठा हात आहे आणि ज्यांची गाणी ऐकून 2 महिन्यात मी बरा झालो आणि उत्स्फूर्तपणे स्टेजवर आलो आणि ज्यातून मला शहारे मिळाले, महाराजांची गीतं ऐकायला मिळाली आणि माझ्या अंगावर काटा आला, त्या गायकाकडून, त्या लेजंडकडून आज आपण 3 गाणी ऐकणार आहे. तुमच्या सगळ्यांसाठी स्टेजवर आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अवधूत गांधी सर यांचं. रामकृष्ण हरी. आवाज कमी गेले का घरी? रामकृष्ण हरी. सगळ्यात पहिल्यांदा सौरभ सरांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं. आपल्या दर्शनाचा लाभ त्यामुळं मिळाला आणि आपल्यासमोर सांगितल्याप्रमाणे 3 गाणे मी सादर करणार आहेत. आज हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे ती आपली संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातनं जर हे 2 वजा केलं तर महाराष्ट्राचं अस्तित्व शून्य आहे. आणि मला अतिशय मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला संत परंपरेचाही लाभ मिळाला आणि दिग्पाल लांजेकरांसारख्या या महाराष्ट्राला एक नवी दिशा देणाऱ्या माझ्या तरुण मित्रामुळं छत्रपतींच्याही जवळ जाण्याचं भाग्य मिळालं. आपण तुम्ही बसायचं असेल तर बसू शकता, उभं राहिलात तरी चालेल. नाही, ज्याला बसू शकता. छत्रपती शिवाजी महाराज, आपण महाराजांना का मानतो? कारण त्यांचं कर्तृत्व. छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं शाहिरांनी त्यांचं वर्णन केलं आहे, जेवढा इतिहास बखरीमध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगला इतिहास शाहिरांच्या कवनामध्ये आहे. चैतन्याची थाप डफावर लागे शाहिरी गरज आहे असं आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारी शाहीर. एका शाहिरांनी म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अवतारी पुरुष म्हणतो. का म्हणतो? 4 खंडात झाले बहुवीर, 4 खंडात झाले बहुवीर, 4 खंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर त्यात रणशूर, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी खास, षड्गुण ऐश्वर्य संपत्ती जास, म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराजांकडं षड्गुण ऐश्वर्य संपन्न होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जगामध्ये अनेक युगपुरुष झालेले आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे युगपुरुष आहेत ज्यांची जयंती 3 वेळा साजरी होते. त्याच्याबद्दल अनेकांचे कोणाचे मतप्रवाह आहेत. रोज शिवजयंती साजरी होऊ शकते कशी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त गंध लावून भगवा झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजी म्हणून होणार नाही. जे महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्याला शिकवलंय त्यातला एखादा अंश जरी आपल्या अंगी बाणवता आला, आपल्या रोजच्या जगण्यात आणता आला, तर खऱ्या अर्थाने महाराजांची शिवजयंती रोज साजरी होईल. आणि स्वराज्य निर्माण करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यायला लागलं महाराजांना. त्यातली एक मोठी अडचण, मोठं संकट म्हणजे पन्हाळगडाचा वेढा. आणि पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये महाराजांच्या या कार्यामध्ये सगळ्या सरदारांच्या प्रत्येकाच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे बहिर्जी नाईक. आणि बरेच दिवस झालेत, आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तर बहिर्जी नाईक भारुडाच्या माध्यमातून आपल्या सवंगडांना सांगतायत महाराजांनी काय युगत मांडली. हे हे अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. आणि मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगता नाही? अरे मग काय गाड्या हो, तो बसला हाय ना गनीम खाली, येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी केली. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली,
काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, राजन युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा 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 युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, अशी ही युगत युगत मांडली, प्रत्येक जुबान राजांनी मांडली, हिंदीच्या खेम्यात राजांनी काढली, गडबड झाली, गोंधळ झाली, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. होरी हो, होरी हो. अरे देवा, नाईक सुलूक होणार? आता राजांच्या मनीच कुणाला ठाव? हा हा, तुम्हासने ठाव नाही असं झालंय होय नाईक? अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, आता महाराजांनी युगत मांडली, राजानं काहीतरी युगत मांडली, हिंदीची आता हीच घडली, वाटू दे त्याला, माझी जिंदगी राजानं त्याला छाड घातली, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी, जसा महाभारत संगरी किसन देव आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागन पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागन पार, लागन पार, हा लागना पार, लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. होरी हो, होरी हो. धन्यवाद मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवाचा अवतार मानतो आणि पावनखिंड चित्रपटातलं हे जे गाणं मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, पुण्यातल्या एका ध्येयवेडा तरुणानं संकल्प केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं आणि त्या माध्यमातनं एक सशक्त समृद्ध शिवविचारी नवी पिढी तयार व्हावी आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ या संतवचनाप्रमाणे शिवराज अष्टकाची निर्मिती सुरू झाली आणि 5 चित्रपुष्प छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केली. दिग्पाल लांजेकर त्या तरुणाचं नाव. मंडळी, मी जी गाणी यूट्यूबवरती सगळीकडं आपण टाकलेली आहेत त्याच्यावरती कमेंट्स येत असतात. काही काही कमेंट्स खूप चांगले असतात, काही विचार करायला लावणारे असतात, काही वाचून खूप वाईट वाटतं. कारण आपण काय होतं, कुठल्याही माणसाला सोशल मीडियामुळं कोणालाही पूर्ण जाणल्याशिवाय त्याच्याबद्दल आपलं मत ठोकून देतो. मंडळी, मी अतिशय या स्टेजवर उभं राहून अतिशय अभिमानाने सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, दिग्पाल लांजेकर हा धंदेवाईक चित्रपट निर्माता किंवा चित्रपटकर्ता नाही आहे. प्रत्येक चित्रपट निर्मितीच्या वेळेस, आणि त्यांना स्वतःला ते आवडत नाहीत त्याचा गाजावाजा करणं त्या गोष्टीचा, पण मी सांगतो, प्रत्येक चित्रपट निर्मितीच्या वेळेस छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करण्यासाठी म्हणून गड संवर्धनासाठी आणि इतर कार्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मानधनातनं दिग्पाल सर प्रत्येक वेळेस देणगी देत असतात. आणि आज 6 चित्रपट महाराजांच्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा एक चित्रपट धरून 6 चित्रपट निर्माण केलेत. पण जर बघितलं तुम्ही, तो माणूस तेवढाच तन्मयतेने, तेवढ्याच तळमळीने हे कार्य पुढं नेत आहे. आणि ही जी गाणी, कसं असतं की टाईमपास म्हणून केलेली कविता आणि वरती जेव्हा टच होतो आणि येणारं काव्य ह्याच्यामध्ये फरक असतो. आता हे युगत मांडली हे भारूड, आपला महाराष्ट्र हा लोककलेच्या बाबतीत अतिशय श्रीमंत समृद्ध आहे. मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमी सांगतो की जगभरामध्ये सगळ्यात जास्त लोककला कुठल्या भाषेत, कुठल्या प्रांतात असतील तर महाराष्ट्रात, आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आत्ता दिला आहे, पण ती अभिजात आधीपासूनच आहे हो. दर्जात दिला नसता तरी काय फरक नव्हता पडत, पण दिला. तर
माऊलींनी म्हणून ठेवलेलं आहे की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळू. 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलं आहे आम्हाला. अशी आमची भाषा. आणि या भाषेचा, या सारस्वताचा एक सेवक हा दिग्पाल लांजेकर जेव्हा महाराजांच्यावरती चित्रपट निर्मिती होती, रायगडावरती माथा टेकवून येतात, तिकडून महाराजांची आज्ञा घेऊन हा माणूस लिहायला बसतो आणि कोणीतरी कानात सांगितल्याप्रमाणे गोष्टी लिहिल्या जातात. त्याचा साक्षीदार मी आहे. युगत मांडली हे गाणं सुद्धा त्याचाच एक परिपाठ आहे. अगदी कोणीतरी सांगतंय कानात आणि त्या पद्धतीने प्रत्येक गीत या शिवराज अष्टकातलं जे तुम्हाला आवडतं ते प्रत्येक गीत, कारण समुद्रामध्ये खोल बुडाल्याशिवाय मोती मिळत नाहीत आणि छत्रपती शिवराय नावाच्या समुद्रामध्ये हा तरुण इतका खोल बुडालाय, त्याच्यामुळे अशी ही छान छान मोती त्याच्या हाताला लागतात. आपण पुढचं गाणं ऐकूयात, श्वासात राज ध्यासात राज. तांडव हे करतु धुंद शंकरा, कमरुनाथ टळमळे भूमंडळ आज हो शंकरा शंकरा. साहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, हे कमरुनाथ टळमळे भूमंडळ आज हो मराठे आले रे, शंकराजाची घेऊन आता रण निघाले रे. अरे तुफान पेटलं आणि गणिम खेटलं, अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले रे आले, अरे आले आले, अरे मराठे आले, अरे मराठी आले, शंकराजाची घेऊन जय भवानी. तुफान पेटलं गणिम खेटलं, एकच नाव आहे आमच्या शिवबाचं घेतलं. धन्यवाद मंडळी. सौरभ सरांनी त्यांच्या ये बात हे मराठी माणसाला शिकवावं लागत नाही. आणि सौरभ सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये म्हणा, भाषणामध्ये म्हणा किंवा मनोगतामध्ये म्हणा, सुरुवातीला एक सांगितलं की आपली परंपरा संस्कृती टाकून नव्याचा स्वीकार करणं म्हणजे मॉडर्न होणं नाही. आणि आपला भारत देश, अतुल शास्त्री भगरे गुरुजी समोर बसलेले आहेत. भारत हे नाव आपल्या देशाला का पडलं? भा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि त्याच्यामध्ये रत असणारी लोक म्हणजे भारतीय आपण आहोत. आणि आपली परंपरा आपण जर विसरलो आपली किंमत शून्य आहे. आळंदीमध्ये आपल्याला ज्ञात असतील श्रीकांत भट्ट चितळे गुरुजी आहेत, त्यांची पाठशाळा आहे. तर गुरुजींचं मला लहानपणापासून मार्गदर्शन मिळालं. ते मला नेहमी एक गोष्ट सांगायचं की आपली भारतीयांची अवस्था काय झाली आहे, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं तत्त्वज्ञान, आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी करून ठेवलेलं वाङ्मय हे म्हणजे कामधेनू गाय आहे की जी मागेल ते देण्याची ताकद आहे. पण आज आपली अवस्था अशी झाली की आपण बाहेर जाऊन ताकाची भीक मागत आहोत. तर आपल्याला स्वतःला ओळखा, आपल्या परंपरेला ओळखा, त्याचा अभ्यास करा. संत वाङ्मय संतांनी केवढं विपुल लिहून ठेवलं. आज आम्ही एक गाणं लिहिलं, एक गाणं गायलं की आम्हाला रॉयल्टी मिळते. संतांनी, जगद्गुरू तुकोबारायांनी शेकडो अभंग लिहिले, नामदेव महाराजांनी सहस्रावधी अभंग लिहिले, माऊलींनी किती केवढं, आणि सगळं फुकट आहे हो, कुठल्या प्रकारचा त्याच्यावरती टॅक्स नाही, कुठली रॉयल्टी नाही. मग संतांना द्यायची झाली रॉयल्टी तर काय देणार आपण? त्यांनी दाखवलेल्या मार्गाप्रती आपली लॉयल्टी हीच त्यांना रॉयल्टी आहे. आणि ती लॉयल्टी आपल्याला जपायची आहे. इथं बसलेल्यापैकी एकही माणूस असा नसेल की ज्याला छत्रपती शिवाजी महाराज आवडत नाहीत. आणि मी जर म्हणलं की तुमच्यासमोर महाराज प्रत्यक्ष उभे राहिले तर तुम्ही महाराजांकडे काय मागाल? महाराजांकडे एकच मागायचं की जसे तुम्ही होतात त्यातला काही अंश आमच्या
वागण्यात येऊ द्या. मग आमच्या देशाप्रती, आमच्या धर्माप्रती, आमच्या गुरूंप्रती, आमच्या आईवडिलांप्रती, आमच्या संस्कृतीप्रती आम्ही एकनिष्ठ राहून त्याचं संरक्षण करू. एवढंच आम्हाला द्या. एवढंच आपल्याला महाराजांकडे मागायचं आहे. शेर शिवराज हा चित्रपट आणि या चित्रपटातलं सगळ्यांचं आवडतं गाणं. ह्या गाण्याची गंमत सांगतो. या सर्व अष्टकातल्या चित्रपटाचा तरुण संगीतकार देवदत्त मनीषा बाजी, दिग्पाल सरांच्या ऑफिसमध्येच एक आमची म्युझिकची रूम आहे. आमच्या डोक्यात आलं की आपला मावळ्यांचा स्वॅग, आजच्या भाषेमध्ये स्वॅग दाखवणारं गाणं आपल्याला बनवायचं. आणि आम्ही दोघांनी बसून सगळं त्याचं तयार केलं. मग बहिर्जी कसे येणार, कसे मारणार, कशी फाईट करणार, हे सगळं आमचं तयार झालं. आणि दिग्पाल सरांकडे गेलो आम्ही. म्हटलं आपल्याला असं गाणं बनवायचं. दिग्पाल सर म्हटले आपल्याला असं काही करायचं नाही. म्हणलं आम्ही हट्ट धरून बसलो की नाही तुम्ही लिहा, वाटल्यास गाणं बनवू, तुम्हाला नाही आवडलं तर नका ठेवू. शेवटी वैतागून म्हणले हा काय काय कसं कसं, हा ठीक आहे. 1.5 मिनिटामध्ये लिहिलेलं गाणं आहे शिवबा राज, पेन न उचलता. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा त्या विषयामध्ये माणूस तेवढा बुडालेला असेल तेव्हा. आणि पुढच्या 1 तासामध्ये तयार झालेलं गाणं शिवबा राज आपल्यासमोर सादर करतो आणि लिहिलं जातो. ए मावळ आम्ही, वादळ आम्ही, आर मरणाचा बी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमची, आर भ्या कुणाला धावतो र, फिरीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची, रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच, जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. भासार मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार, मराठी मातीची त्योच हाय आसार, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. शंभू शंकराचं नव राजगड गावर, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार. पाय ठेवण्याआधी चर दोस्त कर बर, हित पाय ठेवण्याआधी चर दोस्त कर बर, कण कण रुद्र बनला शिवरायांचा आधार, वाऱ्यात वनवा कसा कसा तुला झेपल, वाऱ्यात वनवा कसा कसा तुला झेपल. मराठा ह्यो आता, मराठा ह्यो आता, मराठा ह्यो आता उभी बादशाही ठोकल. शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार. काय रे, आवडलं का गाणं? अरे आवडायलाच पाहिजे, आपल्या राजांचं गाणं आहे. आता सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचंय. शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज शिवमहाराज आवाज शिवमहाराज राजार, शिवमहाराज शिवमहाराज
संभाजी महाराज की जय भवानी, हर हर भारत माता की, वंदे वंदे वंदे. धन्यवाद. जाता जाता जय भवानी. जाता जाता एक छोटी गोष्ट सांगतो. मी जसं म्हटलं संत परंपरा, दिग्पाल लांजेकर सरांनी खूप वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं मुक्ताई या विषयावरती सिनेमा करायचं. मुक्ताई हा विषय अतिशय गूढ आणि अतिशय म्हणजे कळायला फार अवघड आहे. ही छोटीशी जी एवढी मूर्ती लहान पण कीर्ती महान, तशी ही मुक्ताई आहे. पण ते सौम्य करून चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर तो चित्रपट लवकरच येणार आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला परिस्थिती लक्षात येईल. या चित्रपटातल्या लहानपणीच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई या रोलसाठी ऑडिशन घेतल्या. पुणे मुंबई ठाणे मराठी घरातली मुलं 5 ते 15 वयोगटातली 250 मुलं आली होती ऑडिशनसाठी, आणि त्यातल्या फक्त 2 मुलांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज माहिती होते. ही परिस्थिती शहरातल्या मुलांची. मग आमच्या लक्षात आलं त्याची कारणं काय आहेत. एक तर कॉस्मोपॉलिटियन झाले सगळं, दुसरी गोष्ट आईवडील दोघंही नोकरीला, मुलांना किती वेळ देणार, आणि अभावानेच असले तर घरात आजी आजोबा आहेत, नाहीतर फक्त दोघं आणि त्यांचं मूल. आणि त्यात अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकतर मुलं कॉन्व्हेंटमध्ये नाही तर इंग्लिश मिडियममध्ये. कशी संस्कृती कळणार, कसा आपण कोण आहोत, आपल्या रक्तात कोणाचा अंश आहे हे कसं कळणार. मग हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पुढं येईल तेव्हा सगळ्यांनी सहकुटुंब नक्की पहा. मला या चित्रपटामध्ये मला संगीत देण्याचं भाग्य लाभलं. मी त्याच्यामध्ये संगीत दिलं, मी नाही काय केलं, सगळं माऊलींनी करून घेतले. वारकरी पारंपरिक चाली मुद्दाम त्याच्यामध्ये काही वापरलेले आहेत आपण. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, ज्ञानियांचा वा तुकयाचा हाच माझा वंश आहे. हीच परंपरा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मी सौरभ सरांना खूप मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला इथं बोलवलंत, आणि खूप छान तुम्ही आपल्या मुखामध्ये सरस्वती आहे, आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांना दिगमूढ करून टाकलं, खरंच तुमच्यावरती माऊलींची कृपादृष्टी अशीच अखंड राहो, आणि तुमच्या माध्यमातून चांगले विचार समाजामध्ये सतत पोहोचत राहो. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच सर. थँक्यू.